ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। सीएसटी स्थानकात अश्लील चाळे केल्याप्रकरणी जीआरपीने आरोपीला अटक केली आहे। 29 जूनला सीएसटी स्थानकात तपोवन एक्सप्रेसमध्ये एक तरुण मुलीकडे रोखून बघत हस्तमैथून करत होता आणि ट्रेनमध्ये अंधार आणि प्लॅटफॉर्मवर कोणीच नाही पाहून या तरुणानं अश्लील चाळे केले। मुलीसमोरच हा सगळा प्रकार सुरू झाल्यामुळे घाबरलेली मुलगी दुसरीकडे जाऊन उभी राहिली, पण पुन्हा तिच्या समोर असणाऱ्या बोगीत जाऊन तो चाळे करू लागला। म्हणून तिनं त्याचा व्हिडिओ सुद्धा काढला आणि हे सगळं तिनं पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनीही सुरुवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि इतकंच नाही तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही दुसरीकडे जा असं या तरुणीला पोलिसांनी सांगितलं। तर मुलीसमोरच अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केलेली आहे। 29 जूनला ही घटना घडली। तर आता मीडियाच्या दबावानंतर जीआरपीने 20 वर्षीय आरोपी अशोक रमेश प्रधानला कर्नाक बंदरातून अटक केली आणि आरोपी अशोक प्रधान हा चेंबूरच्या माहुलगाव इथला रहिवासी आहे। या घटनेबाबत एसीपी मच्छिंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विशाल सिंग यांनी। एसीपी मच्छिंद्र चव्हाण आता माझ्याबरोबर आहेत। एसीपी सर, एक तक्रार आली होती, मुलींनी क्लिप व्हायरल झाली आहे, ह्या नेमकं काय प्रकरण आहे? 29 जूनला हा प्रकार घडलेला आहे आणि एक जी महिला आहे त्या महिलेने अशी तक्रार सोशल मीडियावरती टाकलेली आहे, पण ती तक्रार आज व्हायरल झालेली आहे। आज व्हायरल झालेली आहे। सदरच्या तक्रारीमध्ये तिने जी काही तक्रार केलेली आहे तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज तिने FIR दिली आणि FIR आम्ही दाखल केली। आमच्याकडं केस दाखल करून 354, 509 IPC प्रमाणे केस दाखल केलेली आहे आणि आम्ही 6 तासात त्या आरोपीचा छडा लावलेला आहे। जे रेल्वे प्लॅटफॉर्मचे CCTV आणि त्याने मॅडमनी जे पाठवलेला व्हिडिओ आहे ते मॅच झाल्यानंतर त्या आरोपीला आम्ही आता अटक केलेलं आहे। तर नेमका आरोपी कोण आहे, काय करतो, त्या कुठून अटक केली आहे? तो आरोपी अशोक प्रधान नावाचा इसम आहे। 20 वर्ष वय आहे त्याचं। तो बिगारी काम करतोय आणि तो माहुल गावा चेंबूर या झोपडपट्टीत कुठेतरी राहतो आणि तो मूळ ओडिसाचा आहे, पण तो बिगारी काम करतो आणि तो तिथं त्यावेळेस आलेला होता। सर, त्या महिलांनी आरोप केले होते की ती आली होती, तिला कोणी ऐकलं नाही, ह्याच्यावर तुम्ही काय बोलाल? नाही, त्यांनी जे म्हटलेलं आहे ते जे कोणी जबाबदार आहेत, GRP आहे किंवा RPF आहे, त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे। आपण ऐकलं की या संपूर्ण प्रकरणात रेल्वे पोलिसांनी दखल घेत आरोपीला अटक केली आहे आणि जी लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा करणार। विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई।